Hello students, today we will see the next lecture on automobile air conditioning. So I have told you the important terms regarding this automobile air conditioning. So what is the principle behind this working substance? It is in three phases. Okay, the phase change is related with the latent heat, the pressure on this fluid, okay, and how the pressure on the fluid affects the boiling point. So we have seen the rules, जे रूल आहे बॉइलिंग पॉईंट जो असतो आता लेटंट हीट बघितला आपण आणि जो बॉइलिंग पॉईंट असतो ठीक आहे म्हणजे कसं इन्क्रीजिंग प्रेशर बाय कॉम्प्रेसिंग अ वेपर इन्क्रीजेस इट्स टेम्परेचर आणि करस्पॉन्डिंगली डिक्रीजिंग प्रेशर बाय परमिटिंग एक्सपान्शन ऑफ वेपर डिक्रीजेस द टेम्परेचर. आता हे एकमेकांशी हे रूल्स आहेत हे आपल्या जो वर्किंग सबस्टन्स जे यूज करतो आपण रेफ्रिजरंट्स त्याला हे एअर कंडिशनिंग मध्ये अप्लाय होतात. ठीक आहे. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज हे आपण हे बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय दिस ह्युमिडिटी आणि ह्युमिडिटी कशी मेजर करायची हे आपण स्लिंग सायक्रोमीटर असतो हा सायक्रोमीटरच्या साहाय्याने आपण वेट बल्ब टेम्परेचर कसं मेजर करायचं ड्राय बल्ब टेम्परेचर कसं मेजर करायचं ते बघितलं होतं. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे आपले हीटिंग सिस्टम. ठीक आहे. तर ऑटोमोबाईल एअर कंडिशनिंग सिस्टम्समध्ये आपल्याला ही जी हीटिंग सिस्टम आपण वापरतो कशासाठी वापरतो की आपल्याला कधी कधी बाहेरचं टेम्परेचर जर का कमी असेल आणि आपल्याला कम्फर्ट कंडिशनसाठी आतल्या जे कॅबिनेट असेल आपलं किंवा केबिन असेल तिथं आपल्याला थोडंसं हीटिंग लागतं. ठीक आहे. तर त्या हीटिंगसाठी आपण काय सिस्टम यूज करतो आपल्या ऑटोमोबाईलमध्ये ते आज आपण बघणार आहोत. सो ऑल ऑटोमोटिव्ह अँड लाईट ट्रक हीटर सिस्टम्स यूज हॉट कूलंट फ्रॉम द इंजिन टू प्रोड्यूस हीट. जे इंजिनमधनं हॉट कूलंट आहे त्याचा यूज करून आपण काय करतो हीट इथं प्रोड्यूस करतो. द कूलंट विच इज नोन ॲज द अँटीफ्रीज अँड वॉटर flows through the heater hoses and the heater core. The water pump supplies force necessary to circulate the coolant through the heater core. Small radiator with tubes and fins that transfers heat from coolant to air flowing through the core. ओके. म्हणजे जे कूलंट आपण सिस्टममध्ये यूज करतो इंजिनची हीट म्हणजे इंजिनमधनं हीट बाहेर काढण्यासाठी ते कूलंट जे आहे ना ते हीटअप होतं आणि या कूलंटमधनं हीट जी आहे ना ते आपण यूज करतो जी एअर आपण कॅबिनेटमध्ये जी एअर पास करणार आहोत त्या एअरला हीट करण्यासाठी आपण या कूलंटच्या हीटची हेल्प घेतो. ठीक आहे. म्हणजे इंजिनची हीट कूलंटला ट्रान्सफर होते आणि कूलंटची हीट आपल्या जी इनटेक एअर आहे त्याच्यावर पास होते आणि हे करण्यासाठी काय करतो आपण जो रेडिएटर असतो दुसरा स्मॉल रेडिएटर असतो त्या स्मॉल रेडिएटरवरनं जी इनटेक एअर आहे ती फ्लो होत असते आणि या स्मॉल रेडिएटरमधनं हा इंजिन कूलंट हा हीट झालेला इंजिन कूलंट फ्लो होतो. देन अ ब्लोअर मोटर विथ अ स्क्विरल केज टाइप फॅन is used to force air through the heater core and into the passenger compartment. म्हणजे जे हीटर कोर आहे ज्याच्या आतनं आपलं हीट झालेलं कूलंट फ्लो होतंय त्याच्या बाहेरून जी एअर येत आहे ती एअर आपली कुणाच्या सहाय्याने येत आहे ती येत आहे स्क्विरल केजचा एक फॅन आपण तिथे इन्स्टॉल केला आहे त्या फॅनच्या हेल्पने ती एअर येते. Before the heater can function correctly, cooling system has to be function correctly. Okay. तर आता ही जी सिस्टम आहे ना ही कपल सिस्टम आहे म्हणजे इट इज वर्किंग इन कंजंक्शन विथ द आवर कूलिंग सिस्टम. तर ही सिस्टम प्रॉपरली वर्क होण्यासाठी आपली जी गाडीची कूलिंग सिस्टम आहे ना ती सुद्धा प्रॉपरली फंक्शन करणं आवश्यक आहे. जर का आपली गाडीची कूलिंग सिस्टम जर का प्रॉपर नसेल तर मग ऑफकोर्स जी एअर कंडिशनिंगची हीटिंग सिस्टम आहे ती एकदम अफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. आता ही एक स्कीमॅटिक डायग्राम आहे. इथं बघा
की ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की ही जी आहे इनसाइड एअर इकडनं जाते, इकडनं आपली आउटसाइड एअर येत आहे, आणि इथे काय केलेलं आहे आपण, एक असं एक हे ठेवलेलं आहे की आतली एअर बाहेरची एअर दोघांना सेपरेट ठेवण्यासाठी हा फ्लॅप ठेवलेला आहे. ठीक आहे. तर ही ब्लोअर मोटर काय करते, ही ब्लोअर मोटर ही बाहेरची जी एअर आहे तिला काय करते, आत सक करते. मग ही एअर कुठं जाते, ही एअर जाते आपल्या इव्हॅपोरेटरवर जाते. ओके. इव्हॅपोरेटरवरनं काय होतं, हिचं कंडिशनिंग होते. एअरचं जर का टेम्परेचर ओके नसेल तर टेम्परेचर ह्याचं वाढवलं जातं. मग टेम्परेचर वाढवलं म्हणजे टेम्परेचर जर का जास्त असेल तर कमी होतं. ठीक आहे. आणि जे प्रॉपर मेंटेन टेम्परेचर आहे, ओके, त्या टेम्परेचरची एअर ही मग त्यानंतर कुठं जाते, या हीटरवर जाते. मग या हीटरवरनं ती हीटअप होते. मग हीट झाल्यानंतर ही आपली वेगवेगळे चॅनल्स म्हणजे फ्लोअरवर जाते, डिफ्रॉस्टरकडे जाते, टू AC रेजिस्टरकडे जाते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही एअर जाते. आणि ह्याच्यामध्ये काय सर्वात इम्पॉर्टंट, सपोज आपल्याला हीटेड एअर नको आहे, हीटर आपल्याला नको आहे, तर आपण काय करतो, इथनं ही जे फ्लॅप आहे ना, हा फ्लॅप इथनं क्लोज करतो आणि इथला फ्लॅप आपण ओपन करतो. मग जी एअर आहे ती एअर येते या इव्हॅपोरेटरवर जाते, इव्हॅपोरेटरवर ती कूल होते आणि कूल झालेली एअर आपली सिस्टमला पुढं पास होते हीटरवर न जाता. अशा पद्धतीनं काय करतो आपण, एअर कंडिशनिंग सिस्टम आपल्या ऑटोमोबाईलमध्ये ऑपरेट करतो. ठीक आहे. तर इथं ही स्कीमॅटिक डायग्राम मधनं आपल्याला समजून येईल ते. आता ही दिसते कशी आपल्या ऑटोमोबाईलमध्ये, तर ही अशा पद्धतीने दिसते. ते हीटरचे हे कनेक्टर्स आहेत, हा हीटरचा कोर आहे. ठीक आहे. आणि हे खाली आपलं याचं ACचं युनिट आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज अन ऑक्झिलरी इलेक्ट्रिक वॉटर पंप. ठीक आहे. म्हणजे हा इलेक्ट्रिक वॉटर पंप काय आहे. Some vehicles are equipped with an auxiliary electric water pump. The purpose and function of this pump is to help warm the interior of the vehicle by circulating coolant from engine through the heater core when the engine is at the idle speed. ज्यावेळेस इंजिन आयडल स्पीडवर असेल त्यावेळेस इंजिनचं काय होतं की जी हीट प्रोड्यूस झालेली असेल, ओके, ती हीट काय करतं, हा जो वॉटर पंप आहे या कूलंटला फोर्स करतं, कूलंटचं सर्क्युलेशन होतं. ओके. ॲट आयडल स्पीड वॉटर पंप डज नॉट पंप अ सफिशियंट क्वांटिटी ऑफ कूलंट थ्रू द हीटर कोर टू वॉर्म द इंटिरियर इन द फ्रीजिंग वेदर. आयडल स्पीडला काय होतं, कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो की जो गाडीचा वॉटर पंप आहे तो काम करत नाही. गाडीचा वॉटर पंप कधी काम करू शकतो, ज्यावेळेस करस्पॉन्डिंगली हे होईल, आपल्या इंजिनमध्ये जास्त हीट प्रोड्यूस होईल. ठीक आहे. मग वॉटरचं सर्क्युलेशन लागत असेल, मग हा इंजिनचा वॉटर पंप ऑपरेट होईल. पण कधी कधी काय होतं, आपल्याला गाडीच्या इंटेरियरमध्ये सुद्धा आयडलिंगच्या कंडिशनला हीटिंगची रिक्वायरमेंट असू शकते. मग त्यावेळेस काय करतं आपण, तो वॉटर पंपच्या कूलंटवर अवलंबून चालत नाही. मग तिथे एक स्पेशल एक सेपरेट ऑक्झिलरी इलेक्ट्रिक पंप आपल्याला सिस्टममध्ये यूज करणं आवश्यक आहे की जो कूलंटला सर्क्युलेशनमध्ये ठेवेल. ठीक आहे. कूलंटला काय सर्क्युलेशनमध्ये ठेवायचं, कारण की सिस्टमवर लोड वाढतोय आपल्या आणि कूलंटचं सर्क्युलेशन होणं आवश्यक आहे. देन एअर कंडिशनिंग रेफ्रिजरेशन सायकल. आता ही जी एअर कंडिशनिंगचं जे आहे ना त्याचं एक रेफ्रिजरेशन सायकल असतं. ते सायकल मी तुम्हाला सांगतो आता कसं आहे. ऑल ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग सिस्टम आर क्लोज्ड अँड सील्ड. A refrigerant is circulated through the system by the compressor that is powered by the engine through an accessory drive belt. तर आता ही जी एक सिस्टम आहे, ही सिस्टम जी आहे एअर कंडिशनिंगची क्लोज सिस्टम असते. क्लोज सिस्टम म्हणजे काय की त्याच्यामधनं जो वर्किंग सबस्टन्स आहे रेफ्रिजरंट, हा काय आहे,
हा सिस्टममध्ये एकदा आपण लोड केला की तो कंटिन्युअस तो वापरण्यामध्ये असतो. तो कधीच सिस्टममधनं बाहेर पडत नाही, सिस्टममधनं किंवा सिस्टममध्ये घेतला जात नाही. ठीक आहे. हा क्लोज सिस्टममध्ये ऑपरेट होणं गरजेचं आहे. त्याला आपण जसं आपलं जे फ्युएल सिस्टम असते गाडीला, की आपण काय करतो, एअर फ्युएलचा चार्ज घेतो, कंबशन होतं इंजिनमध्ये आणि आपण काय करतो, एक्झॉस्टमधनं बाहेर त्याला सोडून देतो. म्हणजे काय झालं, ही जी फ्युएल सिस्टम आहे इंजिनसाठी आपण यूज करतो ती ओपन सिस्टम आहे. तर हे जे एअर कंडिशनिंग सिस्टम आहे उलट ही क्लोज सिस्टम आहे. क्लोज सिस्टममध्ये हा जो वर्किंग सब्सटन्स आहे रेफ्रिजरंट, तो सिस्टम सोडून जात नाही, तो सिस्टममध्येच राहतो. म्हणून हिला आपण क्लोज सिस्टम म्हणतो. आणि ह्याला जी एनर्जी आहे फ्लोसाठी रेफ्रिजरंटच्या, तर ती आपल्या कॉम्प्रेसरच्या सहाय्याने मिळते. कॉम्प्रेसर त्याला कॉम्प्रेस करतो एका पर्टिक्युलर प्रेशरला, मग तो प्रेशराईज झाल्यानंतर ना सिस्टममध्ये तो फ्लो होतो आणि जी कॉम्प्रेसरला जी एनर्जी असते वर्क करण्यासाठी ती आपल्याला इंजिनमधनं मिळते. जो कॉम्प्रेसरचा जो शाफ्ट असतो तो कॉम्प्रेसरचा शाफ्ट आपण इंजिनच्या शाफ्ट सोबत कनेक्ट करतो आणि इंजिन काय करतं, जी रोटेशनल एनर्जी आहे ती त्या शाफ्ट थ्रू कॉम्प्रेसरला ट्रान्सफर होते आणि कॉम्प्रेसर आपलं कॉम्प्रेशनचं काम करतो. Older systems use refrigerant CFC12, commonly referred to as its dopant trade name as Pheron or Artal. Manufacturers now use HFC 134A, which is less hamper to atmosphere. तर काय झालं की पूर्वी काय करायचं, पूर्वी फेरॉनची फॅमिली वापरायचे. फेरॉन का वापरायचे, फेरॉनची एक वैशिष्ट्य होतं, ती त्याचा गुणधर्म होता की त्याचं जे व्हेपरायझेशनसाठी त्याला जी लागणारी लेटंट हीट आहे, ओके, म्हणजे ती खूप जास्त असायची. इट वॉज हॅव्हिंग अ हाय लेटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन अँड लो लेटंट हीट ऑफ कंडेन्सेशन, म्हणजे वेगवेगळ्या प्रेशर्सला. जर का त्याचं जर का आपण प्रेशर रिड्यूस केलं तर ते प्रेशर रिड्यूस केल्यानंतर ना त्याची लेटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन होती ती जास्त असायची. मग त्याला जास्त हीट घेतल्यानंतर ना तो वेपरमध्ये कन्वर्ट व्हायचा. आणि जर का त्याचं आपण प्रेशर वाढवलं तर त्याचं लेटंट हीट ऑफ कंडेन्सेशन जी होती ती फार कमी होती. म्हणजे तो कमी हीटमधनं तो काय व्हायचा, कंडेन्स होऊन जायचा. तर ह्या मॅजिकल प्रॉपर्टीमध्ये काय केलं, त्याला ॲज अ रेफ्रिजरंट म्हणून यूज करायला सुरुवात केली. पण कालांतरानं काय झालं की जे आपले सायंटिस्ट कम्युनिटी होती, त्या सायंटिस्ट कम्युनिटीला एक दिवशी प्रश्न पडला की बाबा पृथ्वीचं तापमान हे दरवर्षी का वाढत चाललंय. मग त्यांनी संशोधन केल्यानंतर त्यांना असं आढळलं की हे जे फेरॉन आपण यूज करतो एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये, हा फेरॉन जर का आपण ॲटमॉस्फिअरमध्ये तसाच हे केला, सोडून दिला, तर हा काय करतो, हा डिस्ट्रॉय होत नाही. हा काय करतो, ॲटमॉस्फिअरच्या वरच्या भागामध्ये जाऊन ॲक्युम्युलेट होतो. आणि ॲटमॉस्फिअरच्या वरच्या भागामध्ये काय आपला ओझोन लेअर आहे. तर ह्या ओझोन लेअर सोबत जाऊन हा फेरॉन आपला रिॲक्ट होतो. ओझोन लेअर सोबत रिॲक्ट झाल्यानंतर ना त्या ओझोन लेअरचं डिप्लिक्शन होतं. आणि ओझोन लेअर हा आपल्या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी फार एक महत्त्वाचा घटक आहे. ओझोन लेअर सूर्यापासून येणारी हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेडिएशनला काय करतो, ॲब्झॉर्ब करतो आणि आपल्यापासून येण्यापासून वाचवतो. जर का हा ओझोन लेअर नाहीसा झाला तर काय होऊन जाईल, आपल्या पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर जे हानिकारक अल्ट्राव्हायलेट रेडिएशनचा काय होईल, सूर्यापासून भडीमार होईल आणि आपल्याला असह्य परिस्थितीमध्ये जगावं लागेल. मग ह्यासाठी एक परिषद आयोजित केली होती, मॉन्ट्रेल. मॉन्ट्रेल कुठं आलं, कॅनडा. कॅनडा नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये मॉन्ट्रेल नावाचं एक शहर आहे, खूप सुंदर शहर आहे, जाऊन बघून या तुम्ही. तर त्या शहरामध्ये ही परिषद आयोजित केली होती आणि या परिषदेमध्ये असा ठराव झाला की इथून पुढं आपण काय टोटली काय फेरॉन बंद करायचं नाही, आपण त्याला टप्प्याटप्प्यामध्ये कमी करू आणि येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये याचा पूर्णपणे वापर बंद करून देऊ आणि त्याच्याऐवजी दुसरे कोणते अल्टरनेट रेफ्रिजरंट्स आहे
त्याच्यावर शोध करू, संशोधन करू, त्याला इन्व्हेंट करू आणि ते आपण त्या सिस्टममध्ये यूज करायला सुरुवात करू. मग त्यानंतर ना हायड्रोफ्लोरोकार्बन म्हणजे HFC-134a हा जो लेस हार्मफुल आहे तो या सिस्टममध्ये यूज करायला सुरुवात झाली. ठीक आहे. द बेसिक प्रिन्सिपल ऑफ refrigeration cycle is that as a liquid changes to gases, heat is absorbed. म्हणजे काय होतं माहिती का, तुम्हाला मी एक रेफ्रिजरेशनचं एक सोपा उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही घरी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही ना पाणी थंड होण्यासाठी काय वापरतात, माठ वापरतात. माठामध्ये काय करतात, तुम्ही पाणी स्टोअर करता, ते पाणी थंड होतं आणि ते थंड पाणी तुम्ही पिता. तर त्या माठामध्ये पाणी कसं थंड होतं, तर त्याच्या मागे एक सायन्स आहे. ते सायन्स असं आहे की माठाला असे बाहेरनं असे पोर्स असतात. ज्यावेळेस माठात पाणी भरलं की त्या पोर्समधनं ते जे पाणी आहे ते माठाच्या पृष्ठभागावर सगळीकडे जमा होऊन जातं. मग अशा वेळेस ते काय करतं, ते पाणी जे आहे ना ते बाहेरच्या सराउंडिंगमधनं हीट ॲब्झॉर्ब करतं. ओके. आणि त्या हीटला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. आणि त्या सेन्सिबल हीटनं काय होतं, ते बाहेरच्या पृष्ठभागावरचं वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. पण त्याला पण आणखीन थोडीफार म्हणजे हीट लागत असती. कशासाठी, वेपराईज होण्यासाठी. मग तो काय करतो, ते आतलं जे पाणी स्टोअर केलेलं असतं त्याची हीट ॲब्झॉर्ब करतो आणि त्याची हीट ॲब्झॉर्ब करून ते पृष्ठभागाचं पाणी वेपराईज होतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये काय होतं, जे आतलं स्टोअर केलेलं जे पाणी आहे ते काय होतं, ऑटोमॅटिकली थंड होऊन जातं. अशा प्रकारे ते माठातलं पाणी आपण थंड करतो. इथं सुद्धा आपण हाच प्रिन्सिपल वापरतो. इथं काय करतो, ज्या सिस्टममध्ये आपण जे रेफ्रिजरंट यूज करत आहोत त्या रेफ्रिजरंटला आपण काय करतो, त्या रेफ्रिजरंटला इव्हॉपरेटरमध्ये पाठवतो. इव्हॉपरेटरमध्ये काय होतं, इव्हॉपरेटरच्या बाहेरच्या भागातनं एअर पास होती जिचं टेम्परेचर कमी करायचं आहे आणि आतून हा रेफ्रिजरंट पास होतो. हा रेफ्रिजरंटचं टेम्परेचर कमी असतं आणि जी बाहेरची जी एअर आहे इव्हॉपरेटरच्या बाहेर तिचं टेम्परेचर जास्त आहे. मग अशा वेळेस ते जे इव्हॉपरेटर आहे इट्स ॲक्ट्स लाईक अ हीट एक्सचेंजर. इट एक्सचेंजेस द हीट बिटवीन द रेफ्रिजरंट अँड द एअर. ती एअरची जी हीट असती ती हीट हा रेफ्रिजरंट ॲब्झॉर्ब करतो आणि हा रेफ्रिजरंट ह्या प्रोसेसमध्ये लिक्विड फॉर्ममधनं काय करतो, वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. आणि हे जे वेपोराइज रेफ्रिजरंट आहे पुढं आपण कॉम्प्रेसरमध्ये ते पास होतं, कॉम्प्रेसरमध्ये ते प्रेशराईज होतं आणि परत पुढं कुठं जातं, कंडेन्सरमध्ये जातं. ठीक आहे. हे बघा, हा आपला इव्हॉपरेटर आहे. या इव्हॉपरेटरच्या बाहेरनं ही वार्म एअर येते. या इव्हॉपरेटरवर आत असं बघा असे बारीक बारीक ट्यूब्स आहेत. या ट्यूब्समधनं काय आपलं रेफ्रिजरंट फ्लो होत असतं आणि या रेफ्रिजरंटच्या कॉन्टॅक्टमध्ये ही वार्म एअर येते. रेफ्रिजरंट काय करतं, या वार्म एअरची हीट ॲब्झॉर्ब करतं आणि या वार्म एअरला कूल एअरमध्ये कन्वर्ट करतं. कूल एअर आपल्या कॅबिनेटमध्ये जाते आणि हा रेफ्रिजरंट इथं बॉईल होऊन जातो. सो automotive air conditioning function in this manner. Liquid refrigerants evaporates in a small radiator type unit called the evaporator. As the refrigerant evaporates, it absorbs heat as it changes from liquid to gas. As heat is absorbed by the refrigerant, the evaporator becomes cold. Okay. Then after refrigerant has evaporated into a low pressure gas in evaporator, it flows into the engine driven compressor. आता हा बघा, हा इंजिन रिव्हर कॉम्प्रेसर आहे.
हा कॉम्प्रेसरचा पिस्टन आहे, याचे 2 पिस्टन आहेत. हा पिस्टन आता बॉटम डेड सेंटरला आहे, हा टॉप डेड सेंटरला आहे. तर काय होतं की इथनं आपल्याकडं या इकडनं हे येतो आपल्याला, हा जो इंजिनशी कनेक्टेड आहे, ठीक आहे. आणि हा एक प्रकारचा कॅम आहे, या कॅमची पोझिशन चेंज होते तसा इकडचे पिस्टन चेंज होतात, ठीक आहे. तर इकडनं एका बाजूनं आपल्याला हे येतं, लो प्रेशर रेफ्रिजरंट इकडनं सक केला जातो. मग परत त्याला काय केलं जातं, जसं पिस्टनची मुवमेंट होती बॉटम डेड सेंटर टू टॉप डेड सेंटर, त्यानंतरनं या ह्याची काय बरं रेफ्रिजरंटचं कॉम्प्रेशन होतं आणि कॉम्प्रेस झालेलं हाय प्रेशर रेफ्रिजरंट आहे त्या डिस्चार्ज पोर्टमधनं कंडेन्सरला जातं, ठीक आहे. सो लो प्रेशर रेफ्रिजरंट इज compressed into high pressure and it forces the refrigerant to the system. तर मग अशा पद्धतीनं हे डिस्चार्ज पोर्टमधनं प्रेशराइज रेफ्रिजरंट नेक्स्ट कॉम्पोनंटकडे जातं. तर हा आहे पुढचा कॉम्पोनंट, याला आपण कंडेन्सर म्हणतो. हे कंडेन्सरमध्ये कसं आहे, हे असे ट्युबिंग्स आहेत, हे इनलेट आतल्या ट्युबिंग्समधनं हा रेफ्रिजरंट पास होतो आणि याच्यावर असे प्लेट्स असतात. या प्लेट्स, ह्या प्लेट्स काय करतात, याचा सरफेस एरिया इन्क्रीज करतात. सरफेस एरिया इन्क्रीज केल्यामुळे काय होतं की ही जी आतली हाय टेम्परेचर रेफ्रिजरंट आहे, हे काय करतं, त्याची जी हीट आहे ही ॲटमॉस्फिअरला डंप करतं, ठीक आहे. सो दिस हाय प्रेशर गॅस flows into the condenser located in front of the cooling system radiator. The condenser looks like an another radiator. हे रेडिएटर सारखंच याचं कन्स्ट्रक्शन असतं या कंडेन्सरचं आणि रेडिएटरच्या पुढच्या बाजूला लावलेलं असतं विथ द सेम पर्पज ऑफ द हीट रिमूव्हल. जसं रेडिएटर काय करतं, कूलंटमधनं त्याची हीट रिमूव्ह करतं, तसंच हे जे आहे हे ज्या रेफ्रिजरंटमधनं त्याची हीट रिमूव्ह करतं. द हाय प्रेशर गॅस चेंजेस मीन्स कंडेन्सेस टू फॉर्म अ हाय प्रेशर लिक्विड. मग इथं इनलेटला काय होतं, याचा गॅस फॉर्ममध्ये असतं आणि खालनं जेव्हा आउटलेटमधनं काय जातं, लिक्विड फॉर्ममध्ये जातं. तर ह्याच्यामध्ये काय होतं, त्याची फेज चेंज होती. ही चेंजेस फ्रॉम द गॅसेस हाय प्रेशर गॅस टू हाय प्रेशर लिक्विड, ठीक आहे. द हाय प्रेशर लिक्विड देन फ्लोज थ्रू अ डिव्हाइस that meters the flow into the evaporator. When the high pressure of liquid drops, it causes the refrigerant to vaporize. मग काय होतं, हे हाय प्रेशर जे लिक्विड आहे इट इज फ्लोईंग थ्रू अन एक्सपान्शन वॉल. एक्सपान्शन वॉलमध्ये काय होतं, त्याचं प्रेशर कमी होतं आणि टेम्परेचर पण कमी होतं. एअर इज ब्लोन थ्रू द इव्हॉपरेटर बाय अ ब्लोअर मोटर and is cooled as it is heat is removed from the air and transferred to refrigerant in the evaporator, ठीक है. Then this is the expansion wall. आता जो एक्सपान्शन वॉल आहे, एक्सपान्शन वॉल म्हणजे काय, हा एक्सपान्शन वॉल कुठं लोकेट केलेला असतो, हा जो इव्हॉपरेटर आणि कंडेन्सरच्या मधला पार्ट आहे हा एक्सपान्शन वॉल. एक्सपान्शन वॉलचं फंक्शन काय आहे, जे हाय प्रेशर लिक्विड आहे कंडेन्सरच्या आउटलेटमधलं, हा एक्सपान्शन वॉलच्या इनलेटला येतं. मग एक्सपान्शन वॉल काय करतो, त्याचं एक्सपान्शन करतो, म्हणजे त्या हाय प्रेशर लिक्विडचं कन्व्हर्जन लो प्रेशर गॅसमध्ये करतो आणि हे लो प्रेशर गॅस कुठं जातं, इव्हॉपरेटरला जातं आपलं. सो अन एक्सपान्शन वॉल इज अटॅच टू द इनलेट of evaporator and controls the amount of refrigerant flow into the evaporator. आणि हा काय करतो, कंट्रोलिंगचं काम करतो. रेफ्रिजरंटचा जो फ्लो आहे तो फ्लो इव्हॉपरेटरमध्ये कंट्रोल करायचं काम सुद्धा हा एक्सपान्शन वॉल करतो. जसा सिस्टमवर लोड वाढला की आपल्याला मास फ्लो रेट आहे कशाचा, रेफ्रिजरंटचा, तो इन्क्रीज करावा लागतो. मग तो इन्क्रीज झाला की आपला सिस्टमवरचा लोड कमी होतो. तर ते काम सुद्धा हा एक्सपान्शन वॉल करतो. Expansion wall controls refrigerant flow based on evaporator outlet temperature measured by temperature sensing bulb and tube. When the outlet is warm, opening of expansion wall is increased, allowing refrigerant to flow into the evaporator. As the outlet temperature of the evaporator decreases, the sensing bulb causes expansion wall to restrict
flow of refrigerant into the evaporator. This type of system is called the thermostatic expansion valve, usually abbreviated TEV or TXV. So this is that expansion valve. एक्सपान्शन वॉल्व काय करतं, हे हाय प्रेशर लिक्विड इकडे सेन्स करतं. ठीक आहे. आता सपोज काय होतं, इकडे यू ऑपरेटर आहे आणि इकडे कंडेन्सर आहे आणि इकडे हा आपला कॉम्प्रेसर आहे. यू ऑपरेटरचं कुठं कनेक्ट करतो आपण, कॉम्प्रेसरची सक्शन लाईन. म्हणजे हे यू ऑपरेटरमधनं ज्यावेळेस हीट ॲब्झॉर्ब करून रेफ्रिजरंट आपल्या वेपरमध्ये कन्वर्ट होतो आणि हे वेपर कुठं जातं, आपल्या कॉम्प्रेसरला जातं. कॉम्प्रेसरमधनं कॉम्प्रेस होऊन हे कंडेन्सरला जातं. कंडेन्सरमधनं हे हीट ॲटमॉस्फिअरला येतं. मग परत हे कुठं जातं, इकडं रिसिव्हरमध्ये जातं, इथं जमा होऊन जातं आणि इकडनं काय करतो, इकडनं मग ह्याचा जो फ्लो आहे हा थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल आहे. हा वॉल काय करतो, हे जे लिक्विड आहे, ओके, हे लिक्विडला मॉनिटर करतं इव्हॅपोरेटरमध्ये. ओके, आणि हे लो लिक्विड, ह्याचं जे प्रेशर आहे ना, या लिक्विडचं प्रेशर सुद्धा लो प्रेशरमध्ये याला कन्वर्ट करतो. इथं हाय प्रेशरला असतं, इथं त्याचं लो प्रेशर केलं जातं. ठीक आहे. तर दिस इज अ फंक्शन ऑफ दिस इव्हॅपोरेटर. ओके, तर इथं हे दोन सिस्टम आहे, इथं लो टेम्परेचर अँड लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर. तर ही इकडची हे जे दोन कंपार्टमेंट आहेत, कॉम्प्रेसरची एक बाजू दिस इज अ लो प्रेशर आणि ही दुसरी बाजू जी आहे ही हाय प्रेशर बाजू. आता इथं जे रिसिव्हर ड्रायर आहे तिथनं काय केलं जातं, इथनं प्रेशर सुद्धा कमी केलं जातं, ड्राय पण केलं जातं आणि प्रेशर पण कमी केलं जातं इथं. ठीक आहे. सो दिस इज अ एक्सपान्शन. तर आजच्या आपल्या लेक्चरला आपण पास करू.